नमस्कार मुलांनो. आज परत आला संस्कृतचा रविवार. आज मी तुम्हाला संस्कृतमधला अजून एक प्रकार सांगणार आहे बरं का. त्याला म्हणतात सुभाषित. संस्कृतमध्ये ना खूप सुभाषित आहेत. सुभाषित म्हणजे 2 किंवा 4 ओळींचं छोटं काव्य असतं, पण त्याच्यात खूप छान अर्थ दडलेला असतो. आपल्याला खूप शिकायला मिळतं. तर आजचं सुभाषित ऐका बरं का. उद्यमेनैव सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः. उद्यमेनैव सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः. न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यन्ति मुखे मृगाः. न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यन्ति मुखे मृगाः. आता ह्याचा अर्थ बघूया. उद्योगाने म्हणजे परिश्रमाने कार्यसिद्धी होते. आपल्याला जर एखादी गोष्ट व्हायला हवी असेल तर त्यासाठी कष्ट घ्यायला लागतात. नुसतं मनोरथ रचण्याने नाही होणार. मनोरथ म्हणजे काय? नुसतं इमॅजिन करून हवं ते काम कसं होईल, त्याकरता खरंच काम करावं लागतं, हो की नाही? आणि हे समजावून सांगण्याकरता एक छान उदाहरण दिलंय. नहि सुप्तस्य सिंहस्य. सुप्तस्य म्हणजे झोपलेल्या, सिंहस्य म्हणजे सिंहाच्या. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण आपणून जाणार आहे का? म्हणजे प्रविश्यन्ति मुखे मृगाः. मुखे मुख म्हणजे तोंड, मृगाः म्हणजे हरिण. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण प्रवेश करणार आहे का? नाही की नाही? म्हणजेच जर सिंहाला हरिण हवं असेल तर त्याकरता त्याला कष्ट घ्यायला हवेत. त्याला उठायला हवं, हरिण शोधायला हवं, त्याचा पाठलाग करायला हवा, शिकार करायला हवी, तर सिंहाला हरिण खाता येईल. तसंच तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची असेल, म्हणजे फुटबॉल शिकायचा आहे, त्याच्यात खूप मस्त काहीतरी बक्षीस मिळवायचे, तर नुसतं मी आता फुटबॉल शिकीन, मग मला छान खेळता येईल, मग मला कॅप्टन करतील, मग आम्ही मॅच खेळू, ती जिंकू, आम्हाला मेडल मिळेल, असं नुसतं इमॅजिन करून होईल का? नाही की नाही? त्याकरता तुम्ही व्यायाम केलात, प्रॅक्टिस केलीत, कष्ट घेतलेत, तरच होईल ना. इतका छान अर्थ आपल्याला 2 ओळींच्या सुभाषितातून सांगितलाय. असा सुभाषितांचा खजिनाच आहे संस्कृतमध्ये. आणि 2-4 ओळींचीच असल्यामुळे पटकन पाठ होऊन जातात. हे सुभाषित सुद्धा तुम्ही 4-5 वेळा ऐकलत ना की लगेच पाठ होईल. मला माहितीये तुमच्या अख्ख्या गोष्टीच्या गोष्टी पाठ आहेत, तर 2 ओळींच्या सुभाषिताचं काय घेऊन बसलात? आणि मग हे सुभाषित तुम्ही तुमच्या मित्रांना पण ऐकवा बरं का. आणि अर्थही सांगा, त्यांनाही खूप आवडेल. काय, चालेल ना? चला आता ऐकूया आजची संस्कृत कथा. कथायाः नामः मूढः जम्बुकः. एकः जम्बुकः अस्ति. सः एकदा आहारार्थं वने भ्रमति. एकत्र सः द्राक्षालतां पश्यति. लतायाम् अनेकानि द्राक्षाफलानि सन्ति. तानि पक्वानि. जम्बुकः चिन्तयति, अद्य मम द्राक्षाफलानां भोजनम् इति. द्राक्षां लब्धुम् उपरि उत्पतति, किन्तु द्राक्षाफलानि न प्राप्नोति. जम्बुकः पुनः पुनः उत्पतति, तथापि फलानि न प्राप्नोति. जम्बुकः कुपितः भवति. सः तानि द्राक्षाफलानि दूषयति. द्राक्षाफलानि आम्लानि.
इति वदति अनंतरम स्वस्थानं गच्छति. आता हीच गोष्ट ऐकूया मराठीतून. गोष्टीचं नाव आहे मूर्ख कोल्हा. एक कोल्हा असतो. तो खाण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतो. एके ठिकाणी तो द्राक्षाची वेल पाहतो. वेलीला खूप द्राक्ष लगडलेली असतात. द्राक्ष पिकलेली असतात. कोल्हा विचार करतो, आज द्राक्षच माझं जेवण. तो द्राक्ष मिळवण्यासाठी उंच उड्या मारून प्रयत्न करतो, पण द्राक्ष त्याला मिळत नाहीत. कोल्हा पुन्हा पुन्हा उड्या मारतो, तरीही द्राक्ष काही त्याला मिळत नाहीत. कोल्ह्याला राग येतो. तो द्राक्षांनाच दोषी ठरवतो. मनात म्हणतो, द्राक्ष आंबटच आहेत. आणि नंतर तो आपल्या घरी निघून जातो. काय, आवडली का गोष्ट? ही पण गोष्ट तुम्हाला माहितीच असेल. आज तुम्ही ती संस्कृतमधनं ऐकलीत. मागच्या वेळी जसं सांगितलं ना, तसंच आज कुठले बरं नवीन शब्द तुम्ही शिकलात ते आम्हाला नक्की कळवा. चालेल? चला आता भेटूया पुढच्या गोष्टीच्या वेळी. अच्छा.